brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा होता. राजाला 2 मुलं होती. राजाचं नगरावरती आणि आसपासच्या परिसरावरती उत्तम वर्चस्व होतं आणि त्यामुळं राजाला जाब विचारण्याची हिंमत सहसा कोणी करायचं नाही. अलीकडे पलीकडच्या गावामध्ये जर कुठे काही वाद झाला, कुठे काही तंटा झाला, तर तो मिटवण्यासाठी सुद्धा लोक पंच म्हणून राजाकडे यायचे. राजा करेल तोच न्याय असायचा. राजा म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. कारण ज्यांना राजाचा न्याय मान्य व्हायचा नाही त्यांना परिणामसुद्धा भोगावे लागलेले होते. अर्थात राजाच्या घरामध्ये 30 वर्ष अशा पद्धतीची सत्ता होती. राजाच्या आधीसुद्धा त्याचे वडील अशाच पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये वावरले होते. त्यामुळं राजाला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जबरदस्त होता. अर्थात काळ बदलत गेला, राजकारण बदलत गेलं, सत्ता बदलत गेली आणि मग गावाचं म्हणजे नगराची नगरपंचायत झाली. मग नगरपंचायत झाली, लोकशाही आली. लोकशाही आल्यामुळे तिथं निवडणुका होऊ लागल्या. पण राजाच्या गावामध्ये कधी निवडणूक झालीच नव्हती. कारण राजाचं नगर जे होतं ते 60-68 वर्षांपासून बिनविरोधच निवडून यायचं. म्हणजे राजा म्हणेल तो सरपंच, राजा म्हणेल ते सदस्य, असंच असायचं तिथे. आता वरवरकरणी असं वाटायचं की हे गाव जे आहे ते एका प्रकारे तंटामुक्त गाव आहे. पण मधल्या काळामध्ये कधीतरी राजाच्या दहशतीच्या पण कहाण्या यायच्या, पण ते तितक्याच, त्याच्या पलीकडे काही नाही. पण यावेळेला जेव्हा नगरपंचायत नगराची झाली त्यावेळेला 17 सदस्य निवडून द्यायचे होते आणि 18वे नगराध्यक्ष. पण 68 वर्ष जी ग्रामपंचायत आपण एका प्रकारे बिनविरोध आणली, तिथं निवडणूक लागली, तर मग राजाची प्रतिष्ठा नाही का पणाला लागणार. आणि मग राजाला ही निवडणूक बिनविरोध करणं हे त्याचं प्राथमिकता होती. पण तितक्यात माशी शिंकली आणि एका महिलेनं राजाला आव्हान दिलं. महिलेनं राजाला आव्हान दिलं आणि इगो दुखावला आणि इथूनच सुरुवात झाली ती एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नेमका काय खेळखंडोबा चालू आहे असा प्रश्न विचारण्याचा. तुम्ही म्हणाल हे नगर, राजा, हे काय प्रकरण आहे? तर हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही बघायला पाहिजे. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोलापूरपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती मोहोळ नावाचं शहर आहे. तिथून एक 12-15 किलोमीटरवरती अनगर नावाचं गाव आहे. त्या अनगरला आजूबाजूला अनगरच्या 12 वाड्या आणि अनगर असं मिळून तिथं नुकतीच नगरपंचायत घोषित करण्यात आली आणि नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक लागली. राजन पाटील हे मोहोळच्या राजकारणातलं प्रस्थापित नाव आहे. कारण राजन पाटील स्वतः 3 वेळा आमदार होते. त्यांचे वडीलसुद्धा बाबूराव पाटील हे आमदार म्हणून काम बघत होते. आणि गेल्या काही काळामध्ये मोहोळ जो आहे तो एका प्रकारे आरक्षित मतदारसंघ झाला आणि त्यानंतर मग लक्ष्मणराव ढोबळे असतील किंवा यशवंत माने असतील किंवा मधल्या काळामध्ये रमेश कदम असतील किंवा आत्ताचे राजू खरे असतील, ही अशी सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षातून निवडून येत राहिली. पण लक्ष्मण ढोबळे असतील किंवा यशवंत माने असतील, या सगळ्यांना निवडून आणण्यामध्ये राजन पाटील यांचा जो शब्द होता तो अंतिम होता. त्यांचं वर्चस्व जे होतं ते तिथं कामी आलेलं होतं. आणि त्यामुळं राजन पाटील यांच्या वर्चस्वाच्या कहाण्या आजूबाजूच्या अनेक काय म्हणतात भागामध्ये माहिती होत्या, परिचित होत्या. आता मुद्दा असा आहे की ज्याला अनगरचीच निवडणूक लागली त्यावेळेला 68 वर्षाचे गाव म्हणजे अनगर गाव, जिथं निवडणूकच झाली नव्हती, कायम बिनविरोध निवडणुका व्हायच्या, राजन पाटील जे म्हणतील तोच सरपंच आणि ते सदस्य निवडून यायचे, तिथं एका महिलेनं आव्हान दिल्यामुळं मोठा घोळ निर्माण झाला आणि मग तिथं सगळा राजकारण तिथून सुरू झालं. तर आता मुद्दा असा आहे की ही महिला कोण? राजन पाटलांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी किंवा अनगरमध्ये राजन पाटलांशी 2 हात करण्याची तयारी करणारी. कारण राजन पाटलांच्या पॅनलकडून कोण उभं होतं तर त्यांची स्वतःची सूनबाई प्राजक्ता पाटील या उभ्या होत्या आणि समोर कोण तर उज्ज्वला थिटे ही महिला कोण तर उज्ज्वला थिटे या मूळच्या अनगरच्याच.
एक 23-24 वर्षांपूर्वी त्या लग्न करून अनगरमध्ये आल्या. महादेव पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या उज्ज्वला थिटे यांचे जे सासरे होते ते गावचे पोलीस पाटील होते, त्यामुळे त्यांनासुद्धा गावामध्ये मानाचं स्थान होतं. 20-23 वर्ष शांतपणे त्यांचं सगळं काम चालू होतं. गावामध्ये त्यांचा संसारसुद्धा उत्तम चालू होता. 2020मध्ये कोरोना आणि कावीळ अशा दुहेरी व्याधीनं त्यांचे जे पती होते महादेव थिटे यांचा मृत्यू झाला. आणि तिथं ॲक्च्युली नशिबाचे वासे फिरले असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की 2021 साली म्हणजे 21 फेब्रुवारी 2023 साली गावामध्ये शिवजयंतीची मिरवणूक निघालेली होती आणि शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये जयवंत नावाच्या मुलाला घेऊन गावातले काही तरुण नाचले, खांद्यावरती घेऊन नाचले. आता त्याला खांद्यावरती घेतल्यामुळं कोणाचा तरी इगो हर्ट झाला. त्याच्यावरून गावामध्ये मारहाण आणि शिबिगाळीची घटना घडली. अल्पवयीन असलेल्या जयवंतवरती, म्हणजे त्यावेळेला अल्पवयीन होता, आता नाही, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याचं शैक्षणिक करिअर धोक्यात आलं. ही पहिली केस आहे महाराष्ट्रातली की ज्यामध्ये दाखला काढून, म्हणजे त्याला काढून टाकलं. ज्यावेळेला त्याचा दाखला त्याच्या हातात दिला त्यावेळेला त्याच्यावरती, या मुलावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, त्याला कुठेही प्रवेश देऊ नये असं म्हटलेलं आहे. आणि आज तागायत त्या मुलाला कुठेही प्रवेश मिळालेला नाही. तो मुलगा बालहक्क न्यायालयामध्ये गेला, मानवी हक्क आयोगाकडे गेला. आत्तापर्यंत 3 वर्षामध्ये कुठलाही निकाल याबद्दलचा अंतिम आलेला नाही आहे. त्या मुलाचं शिक्षण बंद आहे. आणि त्यामुळं उज्ज्वला थिटे यांचा एका प्रकारे संताप होताच राजन पाटील कुटुंबावरती आणि म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये अनगरमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. त्यांना तिकीट कोणी दिलं तर त्यांना तिकीट दिलं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने. ती सुद्धा एक मोठी कहाणी आहे, मी तुम्हाला ती पुढे सांगेन. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यावेळेला तिकीट दिलं त्यावेळेला त्या अनगरमध्ये आल्या, पुण्यावरून. अनगर म्हणजे मोहोळमध्ये आल्या. उमेश पाटील त्यांचे रक्षणकर्ते किंवा त्यांचे पाठीराखे. उमेश पाटील हे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. आणि मग अर्ज भरण्यासाठी जायचं ठरलं. पण ज्या वेळेला उज्ज्वला थिटे अर्ज भरण्यासाठी निघाल्या त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या गाडीचा पाठलाग होतोय. त्यांच्या दाव्यानुसार, उज्ज्वला थिटे यांचे दावे येते, आपल्या गाडीचा पाठलाग होतोय. गावात जाणारे 6 रस्ते आहेत अनगरमध्ये, पण त्या सगळ्या गावाच्या एंट्री पॉईंट्सवरती काही मुलं चेकिंग करतायत आणि मग घातपाताची शक्यता त्यांना लक्षात आली आणि मग त्या परत गेल्या. मग त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या. पोलिसांनी सहकार्य करायला नकार दिला. मग नंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांनी अर्ज कधी भरला माहिती आहे? तुम्ही ऐकून थक्क व्हाल की त्या उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरण्यासाठी पोलीस संरक्षणामध्ये पहाटे 5 वाजता जावं लागलं. पहाटे 5 वाजता त्या पोलीस संरक्षणामध्ये पोहोचल्या. कुठे? अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही आहे, जर महाराष्ट्राचा काय म्हणूया आपण जंगलराज झालेलं नाही असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर मग हे काय आहे? एका महिलेला अर्ज भरण्यासाठी पोलीस संरक्षणामध्ये 5 वाजता यावं लागतं पहाटेच्या अर्ज भरायला. बरं, नुसतंच ते आले नाहीत तर त्यांना त्यासाठी आधी निवडणूक आयोगाला मेल करावे लागले. त्यांनी पोलिसांना शेकडो विनंत्या केल्या, अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांचे पाय धरले आणि मग त्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आलं. QRT टीम त्यांच्यासोबत देण्यात आली. 112ला तिथं त्यांनी जाऊन कॉल केला. त्यानंतर मग QRTची टीम आली, पोलीस आले आणि मग त्यांनी त्यांचा अर्ज भरला. आता मुद्दा असा आहे की या सगळ्यामुळं झालं काय? तर या सगळ्यामुळे झालं असं की महाराष्ट्राची एका प्रकारे मोठी बदनामी झाली. कारण शेवटच्या दिवशी म्हणजे जवळपास 50 पोलिसांचा बंदोबस्त उज्ज्वला थिटे यांना दिलेला होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, त्यांना जर विरोध होत नसेल, जर लोकशाही असेल तर एखाद्या उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी 50 पोलिसांचा फौजफाटा देण्याची गरज भासते. मग 4 दिवस आधीचे उज्ज्वला थिटे ज्या वेळेला स्वतः गावात जाऊन अर्ज भरू इच्छित होते त्यांना का नाही भरता आला? त्यांचा पाठलाग कुठल्या गाड्या करत होत्या? कुठल्या लोकांनी दमदाटी केली? अनगरच्या प्रत्येक 6 रस्त्यांवरती अनगरला जाणाऱ्या कोण लोक होती ज्यांनी ट्रॅक्टर आडवे लावलेले होते? कोण लोक होती ज्यांनी लाठ्याकाठ्या हातात घेतलेल्या होत्या? कोण लोक होती की जे पोलिसांच्या परवानगीशिवाय गाड्या चेक करत होते? असा अधिकार कोणाला आहे का? पण हे प्रश्न कोणी विचारत नाहीये. अनगर महाराष्ट्रात आहे की कुठल्या तरी आफ्रिकन कंट्रीमध्ये आहे की एवढी दहशत आणि एवढी माज एका प्रकारचा या सगळ्या सत्ताधाऱ्यांमध्ये आहे.
आणि हे कशामुळं होतं, हे का होतं, ही हिंमत कुठून येते? तर हा सगळा मुद्दा आहे. आणि मग काल काय झालं, काल अचानकपणे, म्हणजे इथं गोष्ट संपत नाहीये, गोष्ट इथून चालू होतीये. काल 17 सदस्य राजन पाटील यांच्या पॅनलने जे भाजपकडून उभे आहेत, भाजपच्या तिकिटावरती, कमळ या तिकिटावरती 17 जण बिनविरोध निवडून आले, कुणीही अर्ज भरला नाही. मुद्दाच हा होता की 68 वर्षामध्ये ज्या गावामध्ये निवडणूक झाली नाही तिथं नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक झाली, तर कोणाचा तरी इगो हर्ट झाला असता का? आणि म्हणून हे केलं का? तरीसुद्धा उज्ज्वला थिटे यांचा अर्ज राहिला. आता उज्ज्वला थिटे आणि प्राजक्ता पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली. उज्ज्वला थिटे यांना किती मतं पडणार हा प्रश्न नव्हताच, पण उज्ज्वला थिटे यांनी आव्हान दिलेलं होतं. पण संध्याकाळ होता होता एक बातमी आली. काय बातमी आली? बातमी अशी आली की उज्ज्वला थिटे यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे, उमेदवारी अर्ज. नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. का रद्द करण्यात आला? तर त्यांच्या अर्जावरती सूचकाची सही नव्हती. आम्ही ज्यावेळेला उज्ज्वला थिटे यांच्याशी बोललो किंवा उमेश पाटील यांच्याशी बोललो, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, वकिलांकडून हे अर्ज तपासून घेतलेले होते. आणि अधिकाऱ्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी सुद्धा अर्ज स्वीकारताना अर्ज तपासून घ्यायला पाहिजेत. मग तरीसुद्धा उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो रद्द कसा काय झाला? तो तांत्रिक कारणावरती रद्द केला, की दबावामुळे रद्द केला, की दहशतीमुळे रद्द केला? नेमका कशामुळे रद्द केला? एक छोटी इलेक्शन आहे, पण महाराष्ट्राचं, इथल्या राज्यकर्त्यांचं आणि इथं सत्ता राबवणाऱ्यांचं इथल्या कॅरेक्टर त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे की ही काय मानसिकता आहे, ही कोण लोक आहेत की जे तुमचं आयुष्य बदलू असं म्हणून सत्तेमध्ये आले होते आणि आज तुमचं आयुष्य काय होऊन बसलेलं आहे. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज रद्द करण्यात आला. तो अर्ज रद्द का करण्यात आला याची विचारणा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसने केली. त्यांना ती सर्टिफाईड कॉपी हवी होती की ज्या आधारे ते याबाबत दाद मागू शकले असते. ती सर्टिफाईड कॉपी आज दुपारी 1:15 वाजेपर्यंत तरी देण्यात आलेली नव्हती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून. ती का देण्यात आली नव्हती कल्पना नाहीये. पण जी काही कारणं असतील त्याचा आता न्यायालयामध्ये निवाडा होईल वगैरे वगैरे. पण झालं काय? तर झालं हे की उज्ज्वला थिटे या एका महिलेनं जे आव्हान दिलं होतं ते आव्हान रुचलं नाही, ते पटलं नाही, ते पचलं नाही, आणि म्हणून तिथं निवडणूकही होऊ दिली नाही. आता मुद्दा असा आहे की कायम यामध्ये 2-3 गोष्टी काय शंका घ्यायला वाव आहे की त्यांचा अर्ज टेक्निकल कारणावरती रद्द झाला असू शकतो. पण त्या आधी जे घडलंय ते त्या घटनांचा क्रम याला सपोर्ट करतोय का? तर तो करत नाहीये. बरं, हे राजन पाटील जे आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे? राजन पाटील हे स्वतः 3 टर्म आमदार होते. ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये होते. त्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले. 3-4 महिन्यांपूर्वीच त्यांना राज्य सहकारी परिषदेचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. हेच राजन पाटील अवघ्या काही दिवसांपूर्वी थेट भाजपमध्ये दाखल झाले. कोणासोबत? त्यांची 2 मुलं अजिंक्य राणा पाटील आणि विक्रांत पाटील यांच्यासोबत. म्हणजे निवडणुकीच्या आधी काही दिवस. आणि त्यांनी काय सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये शिस्त नाही आहे. मग भाजपमध्ये त्यांना जर शिस्तीत राहायचं होतं तर ही शिस्त, ही राजन पाटलांनी घालून दिलेली शिस्त निवडणुकीमधली, ही भाजपची शिस्त आहे का? की त्यांना स्वतःची शिस्त राबवायची होती म्हणून ते भाजपकडे आले. बरं, निवडणूक बिनविरोध झाल्या विक्रांत पाटील यांनी शेड्यू ठोकून अजित पवारांचा एकेरी उल्लेख करून आमचा नाद करायचा नाही वगैरे अशी भाषा वापरली. राजकारणामध्ये हे चालतं, पण एकेरी उल्लेख उपमुख्यमंत्र्यांचा कालपर्यंत तुम्ही त्यांचे पाय पडत होता त्यांचा. मग काल ते ज्यांना मानत होते आज जर त्यांना ते अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल जर बोलू शकता तर उद्या भाजपच्या नेतृत्वाबद्दल तसं बोलणार नाही त्याची काय गॅरंटी आहे? मुद्दा इथं संपत नाहीये, मुद्दा इथून चालू होतोय. प्रश्न काय आहेत या सगळ्या प्रकरणामधले? प्रश्न हे आहेत की बदललं काय? राज्याचं राजकारण बदलायचं होतं,
राज्यावरती अशा लोकांची सत्ता होती. हे शरद पवारांच्या पक्षात असताना पण हे राजन पाटील तेच करत होते. त्याही वेळेला पोलिसांचा वापर होत होता, त्यावेळेला यंत्रणांचा वापर होत होता, त्यावेळेलाही असे छोटे मोठे लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपली सत्ता चालवत होते, पॅरलल सरकार चालवत होते. आणि अशाच लोकांचं सरकार जावं म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं 2014ला भाजपला निवडून दिलं. पण झालं काय? झालं एवढंच की त्यांच्या पाठीमागचं फक्त चिन्ह बदललं राजकीय पक्षाचं. ही सगळी लोक तिथंच आली परत. आपण पुण्यापासून जरी बघितलं तरी सुद्धा पुण्यामध्ये राहुल कुल आधी कुठे होते, आता कुठे आहेत? ही सगळी लोक तशा पद्धतीने वागतात असं मी म्हणत नाहीये, पण काय बदललं? सिस्टीम बदलली नाही. सिस्टीम तीच आहे, लोक तीच आहेत, फक्त त्यांच्या मागचं चिन्ह बदललं पक्षाचं. पुढे तुम्ही गेलात तर काही काळासाठी आपल्याला माहिती आहे की आता हर्षवर्धन पाटील तिकडे होते, ते शांत झोप लागत होती म्हणत होते, आता ते परत राष्ट्रवादीमध्ये आले. मग त्यांचे विरोधक प्रवीण माने ते भाजपमध्ये गेले. खाली पडत पलीकडे गेलात तर राणा जगजितसिंग पाटील, आता मोहोळमध्ये काय हे राजन पाटील, खाली राणा जगजितसिंग पाटील. तुम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलात तर साताऱ्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की दोन्ही राजे, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले. पलीकडे कराडमध्ये गेलात तर अतुल भोसले गेले तिकडे. अजून पलीकडे गेलात तर तुम्हाला कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती बघायला मिळेल. म्हणजे मुन्ना महाडिक असेल, त्यांचं अख्खं कुटुंब असेल. ही लोक कुठे होती पूर्वी? तुम्हाला जर नगर भागामध्ये जायचं असेल तर तुम्हाला विखे पाटील कुठे होते तुम्हाला कल्पना आहे? ही कुठे होती लोक? साताऱ्यामधलं दुसरं उदाहरण जयकुमार गोरे कुठे होते? कॅबिनेट मंत्री आहेत ते आता. मग याच लोकांच्या विरोधामध्ये किंवा यांनीच राबवलेल्या यंत्रणांच्या विरोधामध्ये, याच लोकांच्या दहशतीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आला होता. त्यांना लोकांनी भरभरून मतं दिली होती. मग काय बदललं? कालपर्यंत राजन पाटील यांच्या नावामागे किंवा त्यांच्या याच्या मागे राष्ट्रवादीचं चिन्ह होतं, आज भाजपचं चिन्ह आहे. काय बदललं? कुठे बदलली सिस्टीम? कुठे बदलली यंत्रणा? कुठे बदलले नेते? त्यांनी फक्त त्यांचं चिन्ह बदललं. भाजपला मिळालेल्या सत्तेचा वापर ही लोक अशा पद्धतीने करतायत खाली. मग भाजप हे का सहन करतोय हा प्रश्न कोणीतरी विचारेल ना. काय बदललं? म्हणजे मी आता मगाशी पण बघत होतो की मी आता इतकी उदाहरणं दिली म्हणजे अजून खूप उदाहरणं देता येतील. अगदी नवी मुंबईपासून घेता येतील आपल्याला. गणेश नाईक आहेत तिकडे, नंदुरबारमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे काय गावित कुटुंब आहे. प्रत्येक रिजन मधलं सगळ्यात मोठी नावं, सगळ्यात मोठे राजकारणी आता कुठे आलेत? आधी ते कुठे होते? मग त्यांचीच तर यंत्रणा, त्यांचेच तर अधिकारी, त्यांचंच ऐकणारे अधिकारी, त्यांचीच यंत्रणा, तीच लोक, त्यांचेच कुटुंबीय, त्यांचेच नातेवाईक तर सत्तेत आहेत. बदललं काय? बदललं फक्त चिन्ह. मी मगाशीच त्या सगळ्या यादीवरती नजर टाकत होतो आणि त्या यादीमध्ये दिसले राधाकृष्ण विखे पाटील आहेत, गणेश नाईक आहेत, अतुल सावे आहेत, त्यांचे वडील शिवसेनेमध्ये होते, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, ही सगळी मंडळी आहेत मंत्रिमंडळामध्ये. ही पण तर बाहेरून आलेल्या नेत्यांना तुम्ही मोठं करू नका असा आमचा दावा नाहीये किंवा असा आग्रह कोणी करणार नाही. पण जर भाजपला मिळालेल्या सत्तेचा उपयोग करून अशा पद्धतीने जर कोणी दहशत माजवणार असेल तर योग्य आहे का? मुद्दा असा आहे की तुम्हाला काय बदललं हे अधोरेखित करून दाखवावं लागेल, सांगावं लागेल. एका महिलेनं आव्हान दिलं म्हणून निवडणूक न होऊ देणं, मला हे मी हे कधीतरी काय म्हणू आपण त्याला, उत्तरेतल्या राज्यांमध्ये बघितलं होतं. बिहारमध्ये असं व्हायचं की उमेदवारच गायब केला, त्याला काय अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचूच दिलं नाही. ह्या फिल्मी प्लॉटसाठी हे ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात घडतंय. या महिलेनं अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. ती पहाटे 5 वाजता 50 पोलिसांच्याकडे गेली. तिला क्यूआरटी देण्यात आली तिच्यासोबत. तिने 112ला फोन केला. त्या महिलेला आत्ताही गावात राहता येत नाही. त्या गावामध्ये प्रचंड दहशत आहे असं ती महिला म्हणते. तिची 28 एकर जमीन पडून आहे. तिच्या अल्पवयीन मुलावरती गुन्हा दाखल आहे, तोही ॲट्रॉसिटीचा. म्हणजे आता तो अल्पवयीन राहिलेला नाही आहे, मी मगाशी पण केलं. त्याचा निकाल बालहक्क न्यायालय अजून देत नाही आहे. मानवी हक्क आयोग त्याबद्दल अजून काही करत नाही आहे. पोलीस यंत्रणा जी आहे ती निष्पक्षपणे वागू शकते का?
अहो, हा निवडणूक अर्ज भरताना उज्ज्वला थिटे यांना स्वतःच्या घरामध्ये शौचालय आहे यासाठीचा दाखला पाहिजे होता की जो द्यावाच लागतो. तर त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचं शौचालय वापरत नाही म्हणून आम्ही तुम्हाला दाखला देऊ शकत नाही. त्या मायमाऊलीने इलेक्शन कमिशनला तोच मेल फॉरवर्ड केला आणि अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरव्हेन्शन करून त्यांना तो दाखला द्यायला लावला. ही यंत्रणा आहे. मग काय बदललं साहेब? काय नाही बदललं साहेब, काय नाही बदललं. म्हणून जी सुरुवातीला मी गोष्ट सांगितली ना, एक नगर आणि राजाची, आता ती मॉडिफाय करण्याची वेळ आली. एक नगर आहे, त्यात एक राजा आहे, त्याला 2 मुलं आहेत. राजाचं वर्चस्व आधीही होतं, आजही आहे. आधी राजाच्या पाठीमागे वेगळ्या लोकांचे आणि पक्षाचे आशीर्वाद होते. आज ते लोक आणि त्या पक्षाचं चिन्ह बदललंय, एवढंच बदललं. आधीही अनगरमध्ये, नगरामध्ये निवडणूक होत नव्हती. याही वेळेला निवडणूक झाली नाही. आधीही नगरामध्ये राजा म्हणेल तोच न्याय असायचा आणि आजही तशीच परिस्थिती आहे. याच्यातून काय बोध घ्यायचा ते महाराष्ट्रातल्या जनतेने घ्यावा. पण मला ती कविता परत एकदा आठवते की इथं सत्ता असल्यानंतर काय होतं. सत्तेच्या चाव्या राजाला हातात का लागतात किंवा अशा छोट्या मोठ्या लोकांना का हातात लागतात. आणि ती हिंदीमधली कविता आहे, खूप चांगली कविता आहे. राजा बोला रात है, रानी बोली रात है, संतरी बोला रात है, मंत्री बोला रात है, और यह सुबह सुबह की बात है. कुठली? तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. तुम्ही ठरवा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या निश्चितपणे नोंद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतो. पाहत राहा मुंबई तक.